हॅलो मित्रांनो, मी एक कॅब ड्रायव्हर आहे. नाशिकला राहतो आहे आणि नाशिकचे भाडे मारतो आहे मी. आणि काय झालं माझ्यासोबत आता ऐका. अशी घटना घडली की माझं एक प्रायव्हेट कस्टमर होतं नाशिकहून त्र्यंबक दर्शन. मी घेऊन गेलो. तिकडं गेलो, ते बोलले 3-1 तास लागेल. कस्टमर बोलले, मग म्हटलं ठीक आहे चालेल. तेवढ्यात मग मला उबेरला एक ट्रिप पडली हरिहरगडची. हरिहरगडची पडली, तर मग ॲक्सेप्ट केली आणि ॲक्सेप्ट केल्यानंतर त्यांना कस्टमरला म्हटलं माझ्याकडे या, तिकडं गर्दी आहे तुमच्याकडं. मग ते माझ्याकडे आले आणि रिक्षावाला ते त्यांच्या मागं चालतं वाटतं एक जण. आल्यानंतर लगेच त्यांनी बघितलं माझ्या गाडीपाशी आले, लगेच तो रिक्षातून उतरला, माझ्या गाडीवर हात मारला, मला शिवी देऊन लगेच बोलायला लागला का तू कसं काय रे कस्टमर घेतोय असं तसं. म्हटलं मला काय माहिती ते कस्टमर तुमचे आहेत. तो म्हणतो का असले तरी पण ओला उबेर घ्यायचंच नाही तिकडचं. म्हटलं मला माहीत नव्हतं ना, सांगा ना म्हटलं, मग मी कशाला घेऊ. असं प्रेमात पण सांगू शकतोय तो, आम्ही कशाला घेऊ त्यांचे भाडे. तो म्हणतो का तुम्हाला काही माहीत नाही का, सगळं सांगावंच लागतं का. म्हटलं आम्हाला माहीतच नाही, मला माहीतच नाही तर कुठून मी माहीत करून घेऊ आता या गोष्टी. मग लगेच त्याच्यासोबतचा एक मुलगा होता, तो काही नाही, तो चांगला होता. पण मग तो माणूस होता ना, त्याचं नाव ज्ञानेश्वर होतं वाटतंय. एकाने सांगितलं मला, आणि टिळा लावतो डोक्याला ना, असा थोडासा बुट्टासाच आहे, रिक्षावाला आहे. तोच आगाऊ होता मेन. आणि त्याच्यासोबत ते एक मुलगा होता, तो चांगला होता, तो काही बोलला नाही. त्याने फक्त समजावलं मला. ठीक आहे, समजावं ना, आम्हाला आम्हाला पण समजत आहे का तुमचे पण धंदे, तुमच्या त्या लोकेशनला धंदे चांगले होतात, तर मग आम्ही कशाला जाऊ त्या ठिकाणी. पण मग तो नुसता टाईट होऊनच आणि शिव्या देऊनच बोलत होता, आणि तू गाडीतून उतर आणि तुला मारायलाच धरून, या अशा गोष्टी करत होता. आता मी काय केलंय त्याचं एवढं वाकडं काही कळत नाही. आता नेणार जर एक शब्द बोल ना तू, मी तुझं भाडं नेणारच नाही ना पहिली गोष्ट. हां. पण तुला एवढी आरडाओरडा शिव्या देऊन बोलायची, दमदाटी करायची, आणि बाहेर उतर तुला हाणतोच धरून, ह्या गोष्टी बोलायची काय गरज आहे? हां. का आम्ही जनावर आहे का आम्हाला समजत नाही काही गोष्टी सांगितल्या तर? हां. आणि तो बहुतेक तिथल्या पोलिसवाल्यांना घाबरत नाही वाटते, कारण पहिले पण माझ्या मित्राला एकाला धमकी दिलेली आहे अशी. आता जाऊ दे म्हटलं, मी पण काय बोललो नाही तिकडं, कारण तुम्हाला पण माहिती आहे त्यांच्या रिक्षा 2.5-3 लाखाच्या रिक्षा, त्यांचं नुकसान झालं तरी काही वाकडं नाही होणार त्यांना. पण आपले 10-11 लाखाची गाडी राहते. जर आपलं नुकसान झालं तर एवढं नुकसान आपण कसं भरपाई करणार गाडीचं. आणि ठीक आहे, आपलं इन्शुरन्स आहे मान्य करतो. पण मग इन्शुरन्समध्ये हे कव्हर होतं का नाही. त्यामुळे मी पण म्हणजे भांडणाचा काही नादच केला नाही तिथं. जाऊ दे म्हटलं, ते 4-5 जण जमा झाले, यांच्याशी डोकं लावून पण फायदा नाही. आणि मित्रांनो, तुम्ही पण नाशिकहून त्र्यंबकसाठी भाडं घेऊन जात असाल आणि तिकडून जर एखादं भाडं पडलं तर घेऊन नका जाऊ.